नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन सेशनमध्ये मनापासून स्वागत करतोय। आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपली SSC GD टॉपिक वाईज PYQ सिरीज 2024 हे जी काही चालू आहे त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक लाभ तथा हानी हा जो टॉपिक आहे तो आपण आपला ऑलरेडी क्लिअर झालेला आहे। आणि आय होप तुम्ही त्यातले सगळे सेशन्स, माझ्यामध्ये 4 सेशन्स आपण त्यामधले अपलोड केले आहेत, ते सगळे सेशन्स तुम्ही नक्की बघितले असतील। लक्षात ठेवा, तुम्हाला त्याच पद्धतीचं प्रॅक्टिस तुमच्या डेली रुटीन डेली स्टडीमध्ये करायचं आहे। कारण महत्त्वाचं या दृष्टिकोनातून एक्झामला तुम्हाला वेटेज पण जास्तीत जास्त तोच टॉपिक आहे। कमीत कमी 3 क्वेश्चन्स फिक्स तुम्हाला लाभ तथा हानीवरती विचारले जाणारच आहे। आणि काय काय ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 3च्या ऐवजी 4 क्वेश्चन्स पण तुम्हाला काही शिफ्टमध्ये विचारले गेलेले आहेत। त्यामुळे स्कोरच्या अनुषंगानं तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो आहेच। आणि त्याच पद्धतीनं त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने वेळ वाचवू शकता, कोणकोणत्या शॉर्टकट्स पद्धतीचा तुम्ही अप्लाय करू शकता, या सगळ्याचा जो काय ॲनालिसिस जे आहे ते आपण ऑलरेडी त्या 40 सेशन्समध्ये बघितलेलं आहे। आणि आजच्या सेशनपासून आपण एक नवीन टॉपिक चालू करायचा आहे, तो असणार आहे कुठला आपला साधारण तथा चक्रवृद्धी व्याज। आणि हा जो टॉपिक आहे लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याला हा अवघड वाटतो आणि बऱ्यापैकी विद्यार्थी क्वेश्चन्स ह्यातले स्किप करतात किंवा हा टॉपिक ऑप्शनलाच टाकतात। कारण एक तर त्यामध्ये कन्सेप्ट वेगवेगळे आहेत, म्हणजे कन्सेप्ट प्रॉपर युटिलाइज करावे लागतात। आणि त्याच पद्धतीने ह्यामध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्सचे प्रकार, ज्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला SSC GDमध्ये विचारले जातात, या दोन्ही गोष्टींना कन्सिडर करून तो विद्यार्थी हा टॉपिक ऑप्शनलाच टाकतो, सॉल्व करण्याचा प्रयत्न देखील करत नाही। पण आपण ज्या पद्धतीनं आजचं सेशन बघितल्यानंतर तुम्हाला ते क्लिअर होईलच। आजच्या सेशनमधल्या आणि ह्या टॉपिकमध्ये आजच्या सेशनमध्ये खास करून आपण यामधले आत्ता फक्त साधारण व्याजावर डिपेंड असणारे, सरळ व्याजावर डिपेंड असणारे क्वेश्चन्स फक्त आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बघायचे। त्यातल्या त्यात जे आपल्याला एकदम बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत, पण तसं सांगायला गेलं तर कुठलाच क्वेश्चन यामध्ये सरळ साधारण आणि चक्रवृद्धीवरती बेसिक क्वेश्चन्स कुठलाच विचारला जात नाही। पण त्यातल्या त्यात थोडेसे आपण एक सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये एकतर तुम्हाला धनराशी विचारली जाईल, कुठेतरी व्याज विचारलं जाईल किंवा समय विचारला जाईल, या टाईपचे जे बेसिक क्वेश्चन्स आहेत। पण डाटा नॉर्मल दिल्या पद्धतीनं मांडला जातो आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत ते मात्र आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बघायचे आहेत। चला तर मग सेशनला चालू करू, वेळ वाया न घालवता। तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कारण ह्याच पद्धतीचे जे काही एक्झामचे सगळे जे टॉपिक वाईज सिरीज आहे त्याचे जे सेशन्स आहेत हे तुम्हाला वेळच्या वेळी टाईम टू टाईम त्याचं जे अपडेट आहे ते मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, ठीक आहे। आणि आजच्या सेशनबद्दल जर सांगायचं झालं तर कुठल्याही क्वेश्चन्समध्ये लक्षात ठेवा, आपण या साधारण व्याजाच्या फॉर्म्युल्याचा वापर कुठेही करणार नाही। सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते तोंडी कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो। आणि त्यात जर सांगायचं झालं तुम्हाला तर जेवढे क्वेश्चन्स सापडलेले आहेत 2024मध्ये, त्यामधले प्रत्येक क्वेश्चन लक्षात ठेवा की सगळे क्वेश्चन्स पर्सेंटेजचा वापर करून तुम्ही तोंडी सॉल्व करू शकता। फक्त अट एवढीच आहे की तुम्हाला त्या पर्सेंटेजची जी ट्रिक आहे ती तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तिथं आपला तो सेशन आपण अपलोड केलेला आहे की सरळ व्याज जे आहे ते पर्सेंटेजचा वापर करून कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो आपण, व्याज असेल, धनराशी असेल किंवा मिश्रधन कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करतो पर्सेंटेजचा वापर करून, हा जो सेशन आहे तो तुम्ही एक वेळ नक्की बघा। आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो मिळून जाईल। आणि त्यामध्ये जर त्यातलं तर एक थोडंसं बेसिक आपण थोडी त्याबद्दल चर्चा करूया आणि त्यानंतर एक्झामला चालू करू। कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी जर बघितला नसेल तर तो सेशन आधी जरूर बघा, आणि ज्यांनी बघितलं आहे त्यांची थोडीफार रिव्हिजन होऊन जाईल। तुम्हाला माहीत असेल की पर्सेंटेजचा वापर करत असाल तर आपली जी धनराशी असते, म्हणजेच काय मुद्दल ज्याला म्हणतो आपण, जी मुद्दल घेतली जाते ती टक्क्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की टक्क्यामध्ये जर त्याची किंमत बघायला गेलं तर ती किती मानतो आपण, तर 100% किंमत असते, म्हणजेच माझी धनराशी। आणि व्याज जे तयार होतं माझं, म्हणजेच व्याजाचा जो दर असतोय तो कसा मिळतो मला, तर दर गुणिले समय, म्हणजेच काय तर ह्या दोघांचा गुणाकार करून जी टक्क्यातली किंमत तयार होईल ती कशाची असते, आपण व्याजाची किंमत म्हणतो। आणि मिश्रधन कसं तयार होतं रे, तर 100मध्ये तुम्हाला ह्या दोघांची टक्केवारी ॲड करायची आहे। म्हणजेच ह्या दोघांचा एक्झाम्पलसाठी समजा दर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये 10% दिला आहे आणि समय कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा आहे। मग व्याजाची जी टक्क्यामध्ये रक्कम तयार होईल ती किती होणार बघा, 10×30%। किती टक्के तयार होणार, 30%। म्हणजेच एक्झाम्पलमध्ये समजा तुम्हाला धनराशी मुद्दल दिली जाईल तर 100%ची ती मुद्दल इक्वेट करायची आणि आपण किती टक्क्याची किंमत शोधायची, तर 30%ची व्हॅल्यू शोधायची। आणि ते 30% म्हणजे कोण येतं, तर ते व्याजाची रक्कम असते आपली।
ठीक आहे. तर हे थोडं बेसिक लक्षात ठेवा. धनराशी म्हणजे टक्क्यामध्ये 100% मानणार आहे आपण, आणि व्याज जे मिळतं मला ते कसं दर गुणिले समय. मग दर 10% असेल, समय 3 असेल, तर व्याजाची जी रक्कम टक्क्यामध्ये ती किती होणार, 30%ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, हा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे. तर याच अनुषंगानं आपण प्रत्येक एक्झाम्पल याच पद्धतीचा वापर करून सोडवायचा आहे. फॉर्म्युला आपण कुठेही वापरणार नाही, आणि त्याच पद्धतीने तुम्ही देखील एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे, जेणेकरून जे कॅल्क्युलेशन तुम्हाला भीती वाटते की कॅल्क्युलेशन खूप मोठं आहे किंवा तोंडी कशा पद्धतीने करायचं, तर सगळेच क्वेश्चन्स तुम्हाला इझी आणि सोपे वाटायला लागतील. पण अट एक, तुमचा जो ॲप्रोच आहे तो याच पद्धतीनं असला पाहिजे. ठीक आहे. चला तर आजच्या सेशनला चालू करू. आजच्या सेशनचा प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, आणि जसं नेहमी सांगतो तुम्हाला, एक्सपिरियन्स जुने विद्यार्थी असाल तर टाईमचा विचार करायचा आहे आणि पद्धत कुठली वापरताय, ॲक्युरसी. आणि जर नवीन विद्यार्थी असाल तर टाईम घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त व्हिडिओ पॉज करून डाटा नीट वाचा, काय डाटा दिला आहे आणि मला कशा पद्धतीनं ॲन्सरपर्यंत पोहोचावं लागेल, ह्या गोष्टींचा तुम्हाला विचार तिथं स्वतः करावा लागेल. ठीक आहे. तर प्रश्न बघा काय दिला आपल्याला. तर बघा प्रश्न सांगितलं आहे काय, जॉन ने एक बैंक में $1000 जमा किए जो 5% वार्षिक ब्याज दर प्रदान करती है. 2 वर्षों के बाद उसे कितना ब्याज मिलेगा. आता इथं बघा साधा सिंपल प्रश्न आहे, डाटा सगळा दिला आहे आणि व्याज किती मिळेल ते आपल्याला विचारलं आहे. म्हणजेच काय, धनराशी आपल्याला किती सांगितली आहे, तर $1000 सांगितलं, आणि ते डॉलर जे आहे ते काही आपल्याला कन्व्हर्जन नाही करायचं त्याचं, की बाबा त्या डॉलरला कन्वर्ट करा रुपयात. डॉलरला तुम्ही रुपये पण मानू शकता. ऑप्शन जर सांगायचं झाले तुम्हाला, तर ऑप्शनमध्ये पण डॉलरची नाही ॲज इट इज आहे. म्हणजे फक्त व्याजाची रक्कम शोधू आपण, आणि व्याज बघा म्हणजेच हे व्याज जे लागणार आहे ते $1000 लागणार आहे. आणि दर किती प्रदान करते, तर 5% दर व्याज दर देते ते, आणि 5% समय किती, 2 वर्षासाठी त्यानं रक्कम गुंतवल्या. मग व्याज जसं मग आत्ता तुम्हाला म्हटलं, व्याजाची जी रक्कम होणार आहे ती कशी होणार आहे, तर 5 गुणिले 10, ती किती होणार आहे, 10%. म्हणजेच काय, व्याज म्हणजेच तुम्हाला 10%ची किंमत शोधायची आहे. कशाच्या, तर ह्या 1000च्या. मग 1000चं 10% आपल्याला माहिती आहे किती जातं आहे, तर $100. 1000चं 10% $100. म्हणजेच व्याज हेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे. व्याज जे आहे ते किती रुपये मिळेल त्याला, तर $100 एवढं मिळणार आहे. डॉलरचं कन्व्हर्जनचं काय करायचं नाही, हे डॉलरला रुपये देखील तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. त्यामुळे तुमचं फायनल आन्सर जे आहे ते किती असणार आहे, तर $100 हे आपलं फायनल आन्सर असेल. तर बघा किती मॅक्सिमम 5 सेकंदात सोडवू शकताय फॉर्म्युल्याचा वापर न करता. पण जर तुम्ही फॉर्म्युला यूज करणार असाल तर मग ते मुद्दल दर समय छेद 100 एवढं कॅल्क्युलेशन करत बसायला लागेल, ज्याची काही गरज नाही. तोंडी आपला आन्सर होऊन जाईल. किती असेल फायनल आन्सर, $100. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न अशाच पद्धतीचा आहे बघा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रत्येक ॲन्सर लक्षात ठेवा. ही गोष्ट जी आहे ती मला प्रत्येक वेळी तुम्हाला सांगण्याची गरज पडायला नको आहे. तुम्ही स्वतः काय करायचं आहे, क्वेश्चन ज्यावेळी स्क्रीनवरती येईल व्हिडिओ पॉज करायचा आणि प्रत्येक ॲन्सर की स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, तीच मेथड तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप करण्यास मदत करेल. ठीक आहे. चलो तर प्रश्न बघा आता काय सांगितलं आहे, एक निश्चित धनराशि पर 13% की दर से 5 वर्षों में $2275 साधारण ब्याज प्राप्त होता है. यह धनराशि ज्ञात कर. म्हणजेच काय, आता इथं बघा तुम्हाला व्याजाची रक्कम दिल्या आणि व्याज किती मिळाले सांगितले, तर ते $2275 एवढं मला व्याज मिळालेलं आहे. मग आता ही व्याजाची रक्कम जसं म्हणलं तुम्हाला टक्क्यात काय असते, तर दर गुणिले समय. दर 13% होता, समय 5 वर्ष आहे. मग 13×5 किती झालं रे, तर 65. म्हणजेच ह्या 65% किंमत आहे, तर $2275. मग मला पाहिजे किती तिथे विचारले त्यांनी, तर धनराशी किती असेल. मग धनराशी आपल्याला माहिती आहे किती असते रे टक्क्यात, तर 100% असते. म्हणजे ज्या 100%ची किंमत तुम्हाला शोधायची आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कसं जाईल बघा, तर 100 गुणिले 2275 छेद 65. आता 65 आपल्याला माहिती आहे ते 13च्या पाड्यात आहे. 13नं भाग घालू आपण, 13×5 65. इथं बघा 13 दोन्ही 26 नाही करून चालेल. 13×1 13. 13 म्हणल्यानंतर बाकी बघा 9 राहिलं. 13 9 22, 9 तर 97 झालं. 13×8 96. 96 म्हणल्यानंतर 13×1 13, 9 97, 13×8 4 दिवस झालं. 13×7 13×7 किती झाला, 91. 6 राहिलं, परत 65 झाले आणि परत 13×5 65. मग त्यानंतर 5 नाही ह्याला भागवू शकतो आपण. हे 5 जुनी किंवा 20×5 100. आणि मग 175ची दुप्पट आपल्याला बघा किती जाते, तर 175ची दुप्पट करूया. 0 आहे असा राहणार आहे. 5 जुनी 10, च्याला 1
आणि 7 2 14 आणि 1 15 2 1 3 म्हणजेच किती जे धनराशी जी असणार आहे ती किती असायला पाहिजे रे तर 3,500 रुपये हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. कुठेही फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे धनराशी जी दिल्या ती कशाची आपल्याला सांगितल्या रे तर 2275 रुपये ती व्याज मिळाले. मग व्याज आपल्या टक्क्यात किती होणार आहे 3,565 65ला एवढं असेल तर 100% काढावी लागेल जे असणार आहे किती आपले तर 3,500 रुपये. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून आन्सर काढायचा आहे आणि एक प्रत्येक विद्यार्थ्याने एक काम करत जावं की ज्यावेळी तुमचा आन्सर येईल जे काय आन्सर असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता त्या आन्सरबद्दल किंवा कोणत्याही क्वेश्चनबद्दल काय डाऊट असेल तुम्हाला की ह्याचं काय कशा पद्धतीने मांडणी झाली किंवा काय रेफरन्स आपण घेतला आहे. डाऊट कोणताही असो त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील नक्की करू शकता. ठीक आहे. चलो आता बघा क्वेश्चन कायमध्ये काय डाटा दिला आहे. किसी धनराशि पर 7% वार्षिक साधारण ब्याज दर से 350 रुपये किंवा 350 रुपये मासिक ब्याज अर्जित करने के लिए आवश्यक धनराशि ज्ञात कीजिए. म्हणजेच काय तर इथं बघा आता ते जे ती प्रश्न नीट वाचा एकदा की दर जो आहे तो 7% आहे. दराबद्दल काही प्रॉब्लेम नाही. व्याज दर जो आहे तो 60% आहे. पण ते जे 350 रुपये आपल्याला व्याज मिळाले त्याच्याबद्दल बघा एक शब्द वापरला आहे तिथं ते वार्षिक व्याज नाही आहे की बाबा 2 वर्षाचं आहे 3 वर्षाचं आहे. 350 रुपये जे व्याज मिळाले त्याचं वाक्य एक शब्द तिथं वापरला आहे तो महत्त्वाचा आहे अत्यंत. ते जे व्याज आहे ते लक्षात ठेवा मासिक सांगितलं आहे तुम्हाला. किती मासिक. पण प्रश्नामध्ये जो आपल्याला धनराशी विचारलेली आहे ती किती टोटल धनराशी विचारलेली आहे मासिक व्याजाच्या ह्याला. म्हणजेच काय 350 रुपये मला महिन्याला व्याज मिळालं पाहिजे वर्षाला नाही. म्हणजे मग आता महिन्याला व्याज मिळायचं पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे की एका वर्षामध्ये 12 महिने असतात. बरोबर. म्हणजेच हे काय म्हणू शकतो आपण हे एका महिन्याचं व्याज आहे. किती महिन्याचं आहे फक्त एका महिन्याचं. मग आपल्याला माहिती आहे की व्याज जे आहे ते दर गुणिले कालावधी असते. बरोबर. मग मला सांगा 7 गुणिले 1 7च झालं. म्हणजेच काय ह्या 7ची जी किंमत आहे ती 350 रुपये सांगितली आहे. एकाची किती येणार आहे बघा 7 5 35 50 रुपयाने एकाची 50. मग आता धनराशी आपल्याला माहिती आहे ती 100 असते. मग एकाची 50 असेल तर 100ची किंमत किती असायला पाहिजे रे तर ती असायला पाहिजे 5,000 रुपये. आणि हे म्हणजेच 5,000 रुपये म्हणजेच आपलं काय असणार आहे फायनल आन्सर ते असणार आहे धनराशी. म्हणजेच मुद्दल जी आहे ती किती मिळाली असणार आहे किंवा किती घेतली गेली असणार आहे ते असेल आपलं 5,000 रुपये एवढी धनराशी पाहिजे जर त्या रकमेवरती 350 रुपये महिन्याला व्याज पाहिजे असेल तर तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे आन्सर आपलं काय असणार आहे 100ची पाहिजे लागते ना म्हणजे ह्याच्यावर अजून एक 0 वाढायला लागेल म्हणजे किती झालं आहे ते 50,000 रुपये. ठीक आहे. किती असणार आहे 50,000 रुपये. हे आपलं ऑप्शनमध्ये सगळे 60,000 65 55 आणि 50,000 असे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे आन्सर आपलं किती असायला पाहिजे 50,000. ह्याच्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे महिन्याला 350 रुपये व्याज मिळेल. त्यामुळे इथं लक्षात ठेवा हे जे 350 रुपये व्याज मिळवायचं आहे ते किती असणार आहे मासिक मिळाले. मग मासिक म्हणजे जे आपल्याला काय झालं ते महिन्याच्या बेसिसवर झालं. म्हणजे टक्क्यामध्ये ती जी किंमत असणार आहे ती 60%ची किंमत असेल. आपल्याला नेहमी पद्धत धनराशी असणार आहे आपली ती 100ची असणार आहे. त्यामुळे 100ची आपल्याला किंमत काढावी लागेल. ती किती असायला पाहिजे तर 50,000 हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. अशाच पद्धतीचा आहे. डाटा काय काय दिला आहे बघा. इथं आता व्याज विचारले तुम्हाला म्हणजे किती व्याज मिळावं लागेल किंवा प्राप्त होईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर बघा इथं आता डाटा काय दिला आपल्याला. एक निश्चित धनराशि पर 3 वर्षों के लिए साधारण ब्याज 1782 रुपये है. उसी राशि पर समान ब्याज दर पर 10 वर्षों के लिए साधारण ब्याज कितना होगा. म्हणजेच काय इथं सुरुवातीला बघा एका धनराशीवर एका रकमेवर 3 वर्षाचं जे व्याज मिळाले ते 1782 रुपये. किती 1782 रुपये 3 वर्षाचं व्याज आहे. मग पुढे जो प्रश्न विचारला आहे आपल्याला की राशी तीच आहे रक्कम तीच ठेवायची आहे व्याजदर पण तोच आहे. मग जर रक्कम समान आहे व्याजदर समान आहे असेल तर त्या रकमेवरती 10 वर्षाला व्याज किती मिळेल. सरळ व्याजच पाहिजे. तर आता इथं तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत असेल की जर समजा तुमची रक्कम समान असेल व्याजदर समान असेल तर लक्षात ठेवा जो बदल होणार आहे तो फक्त बदल त्या वर्षानुसारच होणार आहे.
मग आता हे आपल्याला 3 वर्षाचं व्याज होतं एवढं, मग मला 3 वर्षाला एवढं मिळत असेल तर क्रॉस करायचं आहे तुम्हाला फक्त किती, तर 10 वर्षाला किती. कारण तिथं तुमची मुद्दल बदलली नाही आहे आणि तुमचा व्याज दर देखील बदललेला नाही आहे. त्यामुळे बदल फक्त कशामुळे होणार, तर कालावधी समयमुळे होणार आहे. त्यामुळे डायरेक्टली इक्वेट करू शकता. आता 3ला एवढा आहे म्हणजे आपण एकाची व्हॅल्यू काढून घेऊ. आपण 3 जाते बघा, 3 5 15, 3 9 27, 1 आणि 3 4 12. मग एका वर्षाचं 594 रुपये व्याज मिळते. मग एका वर्षाला एवढं मिळत असेल तर मला सांगा 10 वर्षाला किती मिळेल रे, तर 1 0 फक्त वाढवा. मग 10 वर्षाला 5,940 रुपये एवढं काय मिळेल, व्याज मिळेल. तर बघू शकता क्वेश्चन फक्त लेंदी दिला आहे. जर ती कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल, जर माझी रक्कम समान असेल, त्याच पद्धतीने व्याज जर समान असेल, तर जे काही रक्कममध्ये होणारा बदल, व्याजात जो बदल आहे तो फक्त आणि फक्त ह्या वर्षामुळे होणार आहे. मग 3 वर्षाला जर एवढं व्याज मिळत असेल, आपण एका वर्षाचं काढलं आधी 594 रुपये, तर 10 वर्षाला 1 0 वाढवा फक्त किती मिळायला पाहिजे, 5,940 रुपये व्याज मिळायला पाहिजे. यस, नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. वेगळा म्हणजेच लेंदी क्वेश्चन, फक्त त्या मांडणी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. करायचं आहे तेच पर्सेंटेजचाच वापर आपल्याला इथं करायचा आहे. तर आता इथं बघा प्रश्न आपल्याला काय सांगितलं आहे, एक व्यक्तीने 24% वार्षिक दर से साधारण ब्याज पर कुछ धनराशि ऋण पर दी. यदि 5 वर्षों में प्राप्त कुल ब्याज 1200 रुपये ब्याज राशि से 1200 रुपये अधिक है तो ऋण पर दी गई धनराशि कितनी है. म्हणजे आता इथं डाटा जर सांगायचा झाला तर 24% तो व्याजाचा दर आहे आणि 5 वर्षांसाठी उधार दिलेली रक्कम आहे ती. फक्त आता ते 1200 रुपये लक्षात ठेवा, ते प्रॉपर कळणं गरजेचं आहे तुम्हाला. ते काय सांगितले, जे काही व्याज मिळणार आहे त्या 5 वर्षामध्ये ते त्या राशीपेक्षा म्हणजे त्या रकमेपेक्षा 1200 रुपये जास्त आहे. मग आता इथं फॉर्म्युला तर यूज करायचं नाही आपल्याला. म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे की राशी जी आपण म्हणणार आहे म्हणजे जी रक्कम असते ती टक्क्यात किती घेतो रे, तर 100% घेत असतोय, बरोबर. आणि व्याज इथं जे तयार होणार आहे ते काय असणार आहे, तर दर गुणिले समय. मग दर किती होता रे, तर 24% होता आणि 5 वर्ष उधार दिलेले. मग 24 5 किती जाते, तर 120%. मग पर्सेंटेजमध्ये बघा, ही राशी आणि मिळालेलं व्याज या दोघांमध्ये जर तुम्ही डिफरन्स काढला तर तो 120 आणि 100, मग या दोघांमध्ये तो 20%चा डिफरन्स आहे, बरोबर. आणि तेच ॲक्च्युअल जी रक्कम सांगितली ती 1200 रुपये. मग 1200 रुपयाचं स्टेटमेंट तेच होतं की मिळालेलं व्याज रकमेपेक्षा 1200 रुपये जास्त आहे. मग डिफरन्स 20% जातोय आणि खरा रकमेतला फरक 1200 रुपये. मग 20ला 1200 असेल तर एकाला बघा किती जाते, 20 संग 20 म्हणजे एकाची 60 रुपये किंमत आली, बरोबर. मग एकाला 60 असेल तर आपल्याला माहिती आहे धनराशी जी असते ती 100% असते. मग एकाला 60 असेल तर राशी बरोबर काय असणार आहे, 100ला 2 शून्य वाढवा किती असणार आहे, तर 6000 रुपये हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. किती, तर ती जी रक्कम आहे जी उधार दिलेली होती ती किती असायला पाहिजे, तर 6000 रुपये हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा किती लेंदी होतं आणि कॅल्क्युलेशन बघा किती सोपं होते. म्हणजे हे अक्षरशः कॅल्क्युलेशन तुम्ही तोंडी देखील करू शकताय, कारण डिफरन्स माहिती आहे मला 20% आहे. 20ला 1200, एकाला 6000, 60 झालं, 20 संग 20 आणि 100ला किती असणार आहे, तर 6000 रुपये. पेनची पण गरज नाही, फक्त ॲप्रोच महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा पद्धतीनं सोडवण्याचं तयारी तुमची आहे. जर तुम्हाला फॉर्म्युलाच यूज करायचं असेल तर कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा, त्या पद्धतीने तुमचं वाढणार आहे. परत ते ॲक्युरेसी, कॅल्क्युलेशन, टाईम पण वाढत जातो. पण तेच क्वेश्चन जर मला माहीत आहे, कन्सेप्ट प्रॉपर माहिती क्लिअर असतील तर या पद्धतीने तुम्ही काय तो क्वेश्चन आहे तो अटेम्प्ट करू शकताय. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न अशाच पद्धतीचा आहे बघा, तुमच्या स्क्रीनवरती व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तिथं फक्त डाटा बदलला आहे. म्हणजे तिथं दर असेल किंवा किती वर्ष हे दिलं तो फरक फक्त तिथं चेंज झालेला आहे. एक्झाम्पल टाईप याच पद्धतीचा आहे. ठीक आहे. आता इथं बघा काय काय सांगितलं आहे, एक व्यक्ती रे साधारण ब्याज पर 3% वार्षिक दर से एक निश्चित धनराशि उधार दी. 25 वर्षों में प्राप्त ब्याज उधार दी गई धनराशि से 600 रुपये कम है तो उधार दी गई धनराशि कितनी है. आता इथं अशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार आहे. राशी असणार आहे आपली 100% असणार आहे. व्याज फक्त बदलेल. इथं रेट बघा तो 3% दिला आहे आणि किती वर्ष दिले, तर 25 वर्ष दिले. मग रेट ऑफ इंटरेस्ट व्याज जे असणार आहे ते माझं 25 त्रिक 75% होणार आहे. मग आता इथं पण तोच आहे बघा. आता इथं बघितलं तुम्ही तर 100 आणि 75 याचा अर्थ काय झाला, दिलेली रक्कम जास्त आहे व्याजापेक्षा. म्हणजे स्टेटमेंटमध्ये पण तेच सांगितले आणि या दोघांमध्ये जर तुम्ही डिफरन्स काढला तर तो कितीचा मिळतोय, तर 25%चा डिफरन्स मिळतोय.
आणि रकमेतला जो डिफरन्स आहे तो 600 रुपये आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे ह्या 25ची किंमत 600 आहे. एकाची किती जाते बघा, तर हे 25 दुनी 50, 10 राहील आणि 25 = 100. मग एकाची 24 आली. धनराशी 100 आहे. मग फायनल राशी बरोबर किती असायला पाहिजे, तर 24 वरती ह्या 2 शून्य वाढते. किती रुपये उधार दिलेली असणार आहे, तर 2400 रुपये ही जी रक्कम आहे ती उधार दिली असेल. ठीक आहे. एक्झाम्पल सेम होतं, फक्त इथं काय आता मिळालेलं व्याज हे फक्त कमी आहे, बाकी आपण काही चेंज इथं करणार नाही. मग व्याज इथं तयार कसं होणार आहे, तर 25 गुणिले 3, कारण 3 वर्ष रकमेचा दर होता तो व्याजाचा दर आणि 25 वर्षांसाठी उधार दिलेले होते. त्यामुळे फायनल आन्सर आपला काय असायला पाहिजे, इथं 2400 रुपये आन्सर असेल. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. हा एक बेसिक क्वेश्चन आहे. इथं काय म्हणजे वेगळ्या पद्धतीनं किंवा खूप वेगळेच मांडणे आहेत, कारण जसं तुम्हाला सेशनच्या सुरुवातीलाच म्हटलं, त्यातल्या त्यात बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण ह्याच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. आणि त्यातला पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलं बघा, तर जॉन ने एक बैंक में 1200 रुपये जमा किए, 4 वर्षों के बाद धनराशि 1400 रुपये हो गई, तो ब्याज की वार्षिक दर ज्ञात कीजिए. आता इथं बघा डाटा फक्त वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. रक्कम जी आहे ती 1200 रुपये आहे, म्हणजेच त्याला आपण धनराशी मुद्दल म्हणतो. किती वर्ष दिल्या, तर 4 वर्षांसाठी दिलेले आहे. आणि 1400 रुपये हो गई याचा अर्थ लक्षात ठेवा, ते जे 1400 म्हणजे हे 1200 रुपये तर माझी काय झालेली मुद्दल धनराशी ज्याला म्हणतो. 1400 रुपये मात्र तुम्हाला काय सांगितले, ते मिश्रधन आहे. मराठीत आपण मिश्रधनला काय म्हणतो, तर रास. आणि हे मिश्रधन म्हणजे काय असते रे, तर मुद्दल प्लस व्याज असतं आपलं, बरोबर. ह्या बेसिक फॉर्म्युला तुमच्या क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. मिश्रधन म्हणजे काय असणार आहे, त्यात व्याज पण आहे. मग मला सांगा 1200 रुपयेवरती 1400 रुपये व्याज टोटल रक्कम झाली ना, का झाली, तर तेवढं एक्स्ट्रा जे वाढतं ते व्याज असते. मग मला सांगा ह्या 4 वर्षांमध्ये व्याज किती मिळालं रे, तर 200 रुपये व्याज मिळालं, कारण 1200 ते 1400 झालं ना, म्हणजे 200 रुपये व्याज मिळालं मला. मग ते 200 रुपये जे व्याज मिळाले ते किती वर्षाचं आहे, तर 4 वर्षाचं व्याज मिळाले. किती वर्षाचं, 4 वर्षाचं. मग मला सांगा 4 वर्षाला जर 200 रुपये व्याज मिळत असेल तर एका वर्षाचं किती जाणार आहे, 4 × 25, म्हणजे एका वर्षाला तुम्हाला 50 रुपये व्याज मिळालं. किती, 50 रुपये. मग फक्त तुम्हाला तर व्याज दर पाहिजे हे एवढं शोधायचं आहे. हे जे 50 रुपये एका वर्षाचं व्याज मिळाले ते ह्या 1200 रुपयेच्या किती टक्के, कारण आपण काय करतो 12 हे काय म्हणतात त्याला टोटल जे व्याज दर जो असतो तो काय त्या मुद्दलेवरतीच कॅल्क्युलेट केला जातो. मग कॅल्क्युलेशन करा. तोंडी आपल्याला दर टक्के माहीत आहे, 10%, 4%, 1% कसं शोधायचं, ते पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन पण तुमचं फास्ट असलं पाहिजे. 50 पर्यंत पोहोचायचं आहे. कशावर लागणार आहे, ह्या 1200 रुपयेवरती. 1200चं 1% किती जाईल तर 12 रुपये जाणार आहे, बरोबर. 1200चं 1% 12 रुपये. 2% अजून 12 वाढवा 24 झालं. आणि मला वरचं किती 12 × 48 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे एक्झॅक्टली व्हॅल्यू नाही होणार आपल्याला इथं, आपण ते कॅल्क्युलेशनमध्ये मांडू शकतोय. म्हणजे किती होणार आहे, 50 रुपये व्याज मिळाले. 50 हे 1200च्या किती टक्के आहे, 50 हे 1200च्या किती टक्के. मग काय काय कॅल्क्युलेशन होते बघा, 2 शून्याला 2 शून्य गेले. मग 50/12 करा, किती जाते बघा, हे 12 × 48, बाकी किती उरली 2, 20 झालं. ते 20 म्हणल्यानंतर पॉईंट घ्यायला लागेल, परत 12 × 12 म्हणजे 12 नंतर 8 उरलं, 80 झालं. 80 म्हणल्यानंतर 12 संग 72. मग हे कॅल्क्युलेशन वाढत जाणार आहे. ऑप्शन बघा त्याच पद्धतीचे आहेत आणि नियरेस्ट इक्वल जी व्हॅल्यू आहे आता हे पुढं आणि वाढत जाणार आहे 6/6चं. मग एकतर उत्तर तुम्ही 4.16 ठेवू शकता किंवा 4.17 ठेवू शकता, कारण ऑप्शनमध्ये आपल्याला तिथं 4.17 सांगितलेलं आहे. कारण 4.16चा अर्थ लक्षात ठेवा, 6 जे आहे ते परत वाढत जाणार आहे. त्यामुळे त्या 6 बद्दल तुम्ही इथं 17 देखील करू शकता आणि ऑप्शन आपल्याला 4.17 दिलेला आहे. त्यामुळे फायनल आन्सर आपलं काय असेल 4.17. फक्त ते लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही तोंडी व्याजाचा दर शोधणार असाल तर तुम्हाला एका वर्षाचं व्याज माहीत पाहिजे. मग आपल्याला इथं 4 वर्षाचं 200 रुपये मिळालेलं, एका वर्षाचं 50 रुपये आलं. मग फायनल फक्त तेवढंच कॅल्क्युलेशन करा, हे 50 ह्या 1200च्या किती टक्के, आणि ती जी व्हॅल्यू आहे ती बघा पॉईंटमध्ये जाते. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने मांडून कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. ह्याचा आता हा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीनं करू शकताय याचा विचार करायचा आहे, कारण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं इथं क्वेश्चनची मांडणी झालेली आहे. काय बघा क्वेश्चन आपल्याला सांगितलं आहे, एक निश्चित धनराशि पर 8 वर्ष और 9 वर्ष के लिए
11% वार्षिक दर से साधारण ब्याज के बीच का अंतर 132 रुपये है, तो धनराशि कितनी है। म्हणजेच इथं पण लक्षात ठेवा, कुठलेही फॉर्म्युला वगैरे काही मांडायचं नाही, आपल्याला जनरल पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। व्याज जे म्हणतो आपण ते काय, दर गुणिले समय। मग आता इथं बघा, दर जो आहे तो 11% सांगितलेला, किती 11%, आणि ते जे 132 रुपये जे सांगितले ते काय सांगितले रे, तर तो व्याजातला फरक आहे। कुठल्या 8 वर्षामध्ये मिळणारं व्याज आणि 9 वर्षामध्ये मिळणारं व्याज या दोघांमधला डिफरन्स आहे तो। मग मला सांगा, जर 11% व्याज असेल तर 8 वर्षाचं व्याज किती मिळणार मला, तर 11 × 8 = 88 रुपये मिळणार, किंवा टक्क्यात लिहितो आपण डायरेक्टली, किती मिळणार, 88% व्याज मिळेल। 9 वर्षाचं किती मिळेल रे, सेम 11 × 90 किती होणार आहे, 99%। मग 8 वर्षाला 88% मिळणार आहे, 9 वर्षाला 99% मिळणार आहे। मग इथं टक्क्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स बघा किती जातो रे, तर 11%चा डिफरन्स जातो, आणि याच 11%ची जी किंमत आहे ती त्यांनी 132 रुपये सांगितलेली आहे, कारण 132 रुपये काय, तो व्याजातला फरक आहे, आणि व्याजाची रक्कम आहे ते 88 आणि 99 रुपये। मग 11%ला एवढं असेल तर मला सांगा, एकाची काढून घेऊ आपण, मग 11 × 1 = 11, 2 उरले, 11 × 2 = 22, आणि विचारलाय प्रश्न धनराशी किती असेल। मग धनराशी आपल्याला माहिती आहे टक्क्यात 100 असते। मग फायनली राशी बरोबर 2 शून्य फक्त वाढवा, धनराशी जी आहे ती उधार घेतलेली ती किती असायला पाहिजे, तर 1200 रुपये हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल। ठीक आहे, किती असणार आहे, 1200 रुपये। तर बघा किती म्हणजे अक्षरशः विदाउट पेन कॅल्क्युलेशन करू शकताय, आणि हे जर तुम्ही फॉर्म्युला मांडायचा झाला तर सेम मुद्दल दर कालावधी छेद 100, मग ते 8 वर्षाचं वेगळं, 9 वर्षाचं वेगळं, मग परत दोघांमधला डिफरन्स, ते परत 132 रुपये टाकणार, ज्याची काही गरज नाही, विदाउट पेन तुम्ही कॅल्क्युलेशन सगळं करू शकताय। ठीक आहे, चलो पुढे जाऊ। पुढचा प्रश्न पुढचा देखील प्रश्न अशाच पद्धतीचा आहे बघा, सेम याच पद्धतीने आपल्याला डाटा दिलेला आहे, एक व्याजदर आहे आणि वर्षामध्ये व्याजातला फरक तुम्हाला तिथं मेन्शन केलेला आहे। सेम एक्झाम्पल आहे बघा, आता इथं काय सांगितलं आहे, एक निश्चित धनराशि पर 10%, म्हणजे इथं तर व्याजाचा दर फक्त 10% आहे, 10% वार्षिक दर से 7 वर्ष और 8 वर्ष के लिए साधारण ब्याज का अंतर 57 रुपये, तो धनराशि कितनी है। आत्ता सारखंच एक्झाम्पल आहे, म्हणजे इथं जो व्याजाचा दर आहे तो बघा 10% सांगितलेला आहे, पहिलं 5 आणि 7 वर्ष आहे, बरोबर, सॉरी 7 आणि 8 वर्ष, म्हणजे 7 वर्षाचं जे व्याज आहे ते किती असायला पाहिजे रे, तर ते असणार आहे 70%। सेम 8 वर्षाचं जे व्याज आहे ते किती असणार आहे, तर 8 × 80% असणार आहे। डिफरन्स बघा 80 आणि 70मध्ये तर 10%चा डिफरन्स आहे, आणि ह्या 10%ची जी किंमत आहे ती 57 रुपये सांगितलेली आहे मला। आणि धनराशी म्हणजेच किती रे, तर 100%ची असते। मग इथं सरळ दिसते बघा, हे 10 पट वाढले, इथं पण 10 पट वाढवा किंवा 1 शून्य वाढवा, ते किती असायला पाहिजे, धनराशी जी असणार आहे ती असायला पाहिजे किती, 570 रुपये, हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल। क्लिअर आहे। तर साधे सिंपल एक्झाम्पल आहेत, पण ॲप्रोच महत्त्वाचं आहे। हेच एक्झाम्पल जर लक्षात ठेवा, आता हे आपण तोंडी पर्सेंटेजचा वापर करतोय म्हणून तुम्हाला एकदम सोपे वाटतात, पण जर तुम्ही फॉर्म्युला यूज करणार असशीला तर ते कॅल्क्युलेशन खूप म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं कॅल्क्युलेशन जाते। त्याचा अनुभव घ्यायचा असेल तुम्ही कुठलंही, हे एक एक्झाम्पल, आता जेवढे एक्झाम्पल आपण सोडवले त्यातलं फॉर्म्युलाचा वापर करून एक्झाम्पल तुम्ही ट्राय करू शकताय। सुरुवात इथून होते की इक्वेशन कसं तयार करायचं, इथून तुमची सगळी सुरुवात होणार आहे। त्यामुळे पर्सेंटेजचाच वापर करून तुम्ही सगळे साधारण व्याजाचे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, चलो पुढे जाऊ। पुढचा प्रश्न आता बघा, इथं थोडासा वेगळा प्रश्न आहे हा, ह्यासाठी आता व्हिडिओ नीट पॉज करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की तो प्रश्न नीट समजून घ्या की कशा पद्धतीने डाटा दिल्याने मला करावं काय लागेल। ठीक आहे, तर प्रश्न बघा काय सांगितलं आहे, साधारण ब्याज से 7000 रुपये एक योजना में निवेश किए जाते हैं, 20% वार्षिक ब्याज दर था, यदि ब्याज से 1750 रुपये प्राप्त होते हैं तो धनराशि कितने महीनों के लिए निवेश की गई। याचा अर्थ काय, तर तुम्हाला इथं समय विचारलाय, पण समय लक्षात ठेवा तो महिन्यात पाहिजे, किती महिन्यांसाठी ती रक्कम निवेश केली गेली। म्हणजे डाटा आपल्याला माहिती आहे 7000 रुपये रक्कम सांगितल्या, म्हणजेच मुद्दल ज्याला म्हणतो आपण, निवेश की म्हणजेच काय, तर गुंतवली गेली, एका कुठल्या तरी योजनामध्ये 7000 रुपये गुंतवले गेले। ठीक आहे, व्याजाचा दर बघा किती 20% सांगितलेला आहे, आणि किती रुपये मिळाले सांगितले, तर 1750 रुपये एवढं व्याज मिळाले तुम्हाला। किती मिळालं, हे व्याज मिळाले 1750 रुपये।
मग आता इथं आपल्याला समय शोधायचा आहे. मग आता समय लक्षात ठेवा, तो पण तोंडी शोधायचा आहे, कुठेही फॉर्म्युला वापरायचा नाही. फक्त आता तुम्हाला माहीत आहे असेल की दर किती सांगितलेलं, तर 20% सांगितलेला. म्हणजेच काय, एका वर्षाचं मला व्याज मिळेल ना पहिल्यांदा. कशा 7,000वर 20% लागणार आहे. मग 7,000चं 20% तुम्हाला माहीत असेल 10% 700, 20% 1400 रुपये. किती, पहिल्या वर्षी मला किती व्याज मिळणार आहे, तर 1400 रुपये व्याज मिळेल. पण मिळाले टोटल किती रे, तर 1750. शिल्लक किती राहते बघा, तर 1750मधनं जर 1400 माझा केले मी, तर 350 रुपये व्याज राहते शिल्लक. मग आता हे 350 रुपये 7,000च्या किती टक्के शोधा फक्त. मग 700 तर 10% आलता. मग 700 आणि 350 मध्ये जर रिलेशन माहीत असेल तर ते निम्मा आहे बघा. म्हणजेच काय, हे जे वरचं 350 रुपये आहे ते किती, तर ते असं म्हणू शकतो मी किती, एका वर्षाचं व्याज नसून ते 6 महिन्याचं व्याज आहे. किती, 6 महिन्यात झालं. मग टोटल व्याज 1750च मिळाले. मग हे एक वर्ष जो म्हणलेला मी, तो एक वर्ष म्हणजे किती माझे, तर 12 महिने असतात. म्हणजेच पहिल्या 12 महिन्याचं व्याज 1400 रुपये मिळालं, ह्या 6 महिन्याचं 350 रुपये मिळालं. मग टोटल कालावधी किती झाला रे, हे 12 आणि हे 6 किती झाले, तर 18 महिने एवढं तुमचा काय असणार आहे, टोटल कालावधी असेल. म्हणजे ती जी रक्कम किती महिन्यांसाठी गुंतवली असणार आहे, तर 18 महिन्यांसाठी. हे महिन्यात आलं. जर वर्षात विचारलं असतं तर 18 महिने म्हणजेच किती रे, तर 1.5 वर्ष जातं. म्हणजे सुरुवातीलाच आपण काढलेलं हे पहिले एका वर्षाचं व्याज आणि वरचे 6 महिन्याचं व्याज. टोटल किती झालं, 18 महिन्यांसाठी ती जी रक्कम आहे ती गुंतवली गेली असणार आहे. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हिता आता कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकताय, किंवा कसा डिफरन्स दिलेला आहे का नाही, किंवा आतापर्यंत जेवढे टाईपचं आपण सोडवले त्या रिलेटेड एक्झाम्पल आहे का नाही ते बघायचं तुम्हाला आहे. ठीक आहे. आता इथं बघा प्रश्न काय आहे की एक मूल राशि 8% वार्षिक दर पर साधारण ब्याज से निवेश की जाती है. 2 वर्षों बाद अर्जित ब्याज 320 रुपये है, तो मूलधन ज्ञात करें किंवा ज्ञात कीजिए. एकदम साधा सिंपल प्रश्न आहे. अक्षरशः लक्षात ठेवा, हिला पेन पण घ्यायची गरज लागली आहे, कारण तुम्हाला 320 रुपये व्याजाची रक्कम सांगितलेली आहे. 320 रुपये व्याज मिळाले आणि 320 आपल्याला व्याज माहिती आहे टक्क्यात काय असेल, तर दर गुणिले समय. दर 8% होता, 2 वर्षांसाठी गुंतवली म्हणजे 8 दुनी 16%ची किंमत 320 रुपये. बरोबर. एकाची किती जाईल बघा, तर एकाची 16 दुनी 32. मग एकाची 20 आली. पाहिजे काय आपल्याला, मूलधन किंवा ती राशी आहे. मग आपल्याला ती टक्क्यात 100 असते. मग फायनली राशी बरोबर आलेल्या रकमेवर 2 शून्य तेवढे वाढवा. म्हणजे रक्कम किती असली पाहिजे, ती 2000 रुपये एवढी रक्कम काय गेली असणार आहे, ती तिथं गुंतवली असेल. ठीक आहे. जे बघा पेनाची पण काही गरज नाही आहे, सिंपल कॅल्क्युलेशन. 320 व्याज होतं, 16%चे 320 तर 100ला किती, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. किती जाणार असलं पाहिजे आन्सर, तर 2000 रुपये हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आता इथं बघा, आत्ताचा जो प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे. इथं जे प्रश्न आहे तो तुम्हाला टोटल त्यातलं व्याज विचारले की किती रुपये व्याज मिळालं असेल किंवा किती रुपये व्याज पेड केलं असेल. तर प्रश्न बघा काय सांगितलं आपल्याला इथं की मेरी एक मित्र से 6% वार्षिक साधारण ब्याज पर 3000 रुपये ऋण पर लिए. यदि वह 1.5 वर्ष 1.5 वर्ष में ऋण चुकाती है तो भुगतान किया गया कुल ब्याज ज्ञात करें. म्हणजे इथं तुम्हाला व्याजाची रक्कम विचारलेली आहे, बाकी डाटा सगळा दिला आहे. दर बघा 6% आहे, धनराशी किती आहे तर 3000 रुपये आहे, आणि 1.5 वर्ष काय होतं, 1.5 वर्षानंतर तिनं काय टोटल रक्कम जी आहे ती पेड केलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे जी काय माझे व्याज लागणार आहे ते कशावर लागणार आहे, तर ह्या 3000 रुपयेवरती लागणार आहे. बरोबर. आणि व्याज टक्क्यात आपण जे म्हणतो ते काय, तर दर गुणिले समय. मग दर किती होता रे, तर तो होता बघा किती, तर 6% दर होता, आणि किती वर्ष घेतले तर 1.5 वर्ष. व्याजाची टक्क्यातली रक्कम किती होणार, तर हे 15% आणि 9ला तो दशांशाने निघून जाणार आहे, किती राहणार आहे 9%. मग आपल्याला तुम्हाला फक्त काय 3000चं 9% फक्त शोधायचं आहे, ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे. मग 3000चं 9% आपल्याला माहिती आहे, 3000चा 1% किती जातो रे, तर 30 रुपये जाईल, 2 झिरो कट होतील. 1% 30 रुपये, तर 9 म्हणजेच किती होणार आहे, 9 गुणिले 30 करा, तर टोटल रक्कम किती असायला पाहिजे, तर 270 रुपये. व्याजाची जी रक्कम आहे ती किती असायला पाहिजे, 270 रुपये हे आपलं फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. चलो आता जो आपण एक्झाम्पल बघायचं आहे ते आजच्या सेशनचं आपलं लास्टचं एक्झाम्पल असणार आहे.
आणि जेवढे बेसिक टाईपचे क्वेश्चन्स आहेत साधारण व्याजाचे ते एवढेच क्वेश्चन्स आहेत. आणि यानंतर जे पुढच्या लेवलचे जे क्वेश्चन्स असणार आहेत कुठले, तर एखादी रक्कम स्वतःच्या किती पट होते, ह्या पटीतले जे काही एक्झाम्पल्स आहेत किंवा डिफरन्स म्हणतो आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला जो फरक आहे, या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. तर आजच्या सेशनचं लास्ट एक्झाम्पल काय आहे बघा, तर 40,000 रुपये मूलधन 10 वर्षों के लिए साधारण ब्याज पर निवेश किया जाता है. यदि वार्षिक ब्याज दर 5% है तो धनराशि 10 वर्षों के बाद कितनी हो जाएगी. म्हणजेच इथं लक्ष ठेवा, धनराशि कितनी हो जाएगी याचा अर्थ काय असतो की तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तो मिश्रधन विचारले. म्हणजेच मिश्रधनाचं तुम्हाला उत्तर काढायचं आहे, ज्याला मराठीत आपण रास म्हणतो. मग आपल्याला माहिती आहे की जे मिश्रधन जे ते तयार होतं ते मुद्दल प्लस व्याज असते, बरोबर. मग आता मुद्दल तर मला 40,000 सांगितलेली, ठीक आहे, 40,000 रुपये मुद्दल होती. किती वर्ष गुंतवल्या, तर 10 वर्षांसाठी गुंतवलेली आणि दर होता 5%. मग मला सांगा जे व्याज आहे ते व्याज माझं किती होणार आहे रे, तर दर गुणिले समय म्हणजे 10 गुणिले 5 व्याज जे मला मिळायला पाहिजे ते किती मिळायला पाहिजे, तर 50% मिळायला पाहिजे. 50% म्हणजे निम्मं झालं थोडक्यात. मग 40,000चं निम्मं काढा, म्हणजे व्याज जे आहे टोटल 40,000च्या निम्मं सरळ तुम्हाला दिसतंय किती, ते झालं तर 20,000 रुपये. म्हणजेच 40,000वरती टोटल व्याज मला किती मिळणार आहे, 20,000 रुपयांचं व्याज मिळणार आहे. मग फायनल आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी, राशी कितनी हो जाएगी, याचाच अर्थ लक्षात ठेवा, ते असतं तुमचं मिश्रधन असतं. मग मिश्रधन जसं तुम्हाला सुरुवातीलाच फॉर्म्युला पाठ असेल की ब्याज प्लस मुद्दल किंवा ब्याज प्लस धनराशी. मग धनराशी 40,000 होती आणि व्याज किती मिळालं रे, तर 20,000 रुपये व्याज मिळालं. मग टोटल 40 आणि 20 किती असणार आहे, माझं मिश्रधन जे आहे ती किती होणार, 60,000 रुपये ती रक्कम माझी होणार आहे. क्लिअर आहे. तर ते एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादी रक्कम होते म्हणजे ती काय असतं, तर ते मिश्रधन विचारलेलं असतं तुम्हाला. त्यामुळे आपलं फायनल आन्सर काय असणार आहे, 60,000 रुपये. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करायचं आहे. भेटणार आहोत आपल्या पुढच्या सेशनमध्ये, ज्यामध्ये थोडेसे पटीतले एक्झाम्पल, डिफरन्सचे एक्झाम्पल आपल्या पुढच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. आणि आजचं सेशन जर तुम्हाला सर्वांना आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. त्याच पद्धतीने तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना शेअर नक्की करा. कारण लक्षात ठेवा की हा टॉपिक बऱ्यापैकी मुलांना अवघड वाटतो, पण जर प्रत्येक क्वेश्चन तुम्ही जर रिपीट बघितला तर सोडवताना खूप सोपं वाटतं आपल्याला की हां एवढ्याच 5 ते 10 सेकंडमध्ये आपल्याला उत्तर मिळते. पण त्यामागचं त्या कन्सेप्ट्स आणि त्या प्रॉपर त्या पर्सेंटेजची जी कन्सेप्ट म्हणतो आपण ती तुमची प्रॉपर क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी मागचा सेशन बघितला नाही, तुमच्या स्क्रीनवरती त्या व्हिडिओची लिंक असेल, व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही तो सेशन्स बघू शकता. क्लिअर आहे. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडींग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.